काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन समकाळ यांच्या विरोधात मोठा रोष जो आहे तो हिंदू सकल समाजामध्ये दिसतोय। आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी, कोपरगाव आणि राहता या ठिकाणी हिंदू समाजाने प्रदर्शन करण्यात येत आहे, त्यांचे पुतळे जाळण्यात येत आहेत। काय रोष आहे समाजामध्ये? हर्षवर्धन समकाळ यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या टिप्याबद्दल जे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्षामध्ये त्या टिप्याला आणून बसवलं, तर याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी ही असल्या टिप्या वगैरे असल्या लोकांसोबत होऊ शकत नाही, कारण या टिप्याने धर्मांतरण मोठ्या प्रमाणात केलेलं होतं, हिंदूंची कत्तल मोठ्या प्रमाणात केलेली होती। आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं की कुठल्याही सामान्य जनतेच्या, रयतेच्या, गवताच्या काडीलाही आपला हात लावला जाणार नाही आणि गोरगरीब जनतेवरती अन्याय केला जाणार नाही, अशा सुविचारांचे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते। त्यांच्या बरोबर या टिप्याची बरोबरी केली। तर मी आपल्या मार्फत हर्षवर्धन समकाळला इशारा देऊ इच्छितो की जर इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी जाणीवपूर्वक जर असे वक्तव्य केले किंवा जाणीवपूर्वक अशा काही घटना घडवण्याचा प्रयत्न केला, तर हर्षवर्धन समकाळ मी सांगू इच्छितो की बाबा, तुला पुढच्या वेळेस रस्त्यावर तर फिरणं मुश्किलच करू, पण तिथे येऊन तुझं तोंड फोडण्याची ताकद ही तमाम शिवभक्तांमध्ये आहे, सकल हिंदू समाजामध्ये आहे। आपली काय भूमिका आहे? कारण आज जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अशा प्रदेशाचे आंदोलन जे आहे ते केले जात आहेत। हिंदू समाजाच्या अत्यंत तीव्र भावना आहेत। कारण जो टिपू सुलतान हा संपूर्ण हिंदू समाजावर एक कलंक आहे, ज्याने लाखो हिंदूंचं धर्मांतरण केलेलं आहे, लाखो हिंदूंची कत्तल केलेली आहे। अशा टिपू सुलतानचं उदात्तीकरण या ठिकाणी काँग्रेस करत आहे। तर मला अत्यंत या ठिकाणी दुःख वाटत आहे की काँग्रेस सारखा जो संपुष्टात आलेला पक्ष आहे की ज्या कारणामुळे तो ह्या संपूर्ण भारताच्या नक्षावरून संपलेला आहे की तो एक मुस्लिम धार्जिना हा पक्ष समजला जातो, या पक्षाने आपली भूमिका ही बदलली पाहिजे कुठंतरी, अन्यथा आम्ही आत्ताच इशारा दिला आहे की काँग्रेसच्या आम्ही कुठल्याच नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही। त्याचं कारण असं की या टिपू सुलताननी लाखो हिंदूंचं धर्मांतरण केलेलं आहे, हजारो हिंदूंची कत्तल केलेली आहे, मंदिरं पाडलेली आहेत। आणि अशा नराधामाला, अशा तुम्ही क्रूर व्यक्तीला जर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पंक्तीत जर तुम्ही बसवत असाल तर तुमच्या जगण्यावर लांछन आहे। मी या ठिकाणी काँग्रेसला आवाहन करतो की तुम्ही जर अशा गोष्टी पुन्हा पुन्हा जर वारंवार जर करत राहिला तर निश्चितपणे तुमचं पतन जवळ आलेलं आहे। आणि तुमच्या कुठल्याही नेत्याला, तो शहर पातळीचा असो किंवा जिल्हा पातळीचा असो किंवा प्रदेश पातळीचा असो, आम्ही त्याला या महाराष्ट्रात फिरू देणार नाही। समोर आला किंवा आम्ही ते कधी असं दिसलं तर त्याचं तोंड तर निश्चित चपलाने फोडू आम्ही। एकंदरीत रोष जो आहे तो संपूर्ण हिंदू समाजामध्ये आहे आणि हर्षवर्धन समकाळ यांच्या विरोधात आज खरं तर जिल्हाभरामध्ये विविध ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन कैलास मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।